अतिशय आरोग्यदायी बहुगुणी अशी आवळा कँडी आज आपण बनवत आहोत. त्यासाठी इथे मी 1 किलो आवळे स्वच्छ धुवून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून 2 दिवसासाठी फ्रीझरमध्ये ठेवले आहेत. 2 दिवसानंतर हे आवळे बाहेर काढावेत. तर पहा ते अगदी कडक आणि टणक बनलेले असतात. आता यामध्ये पाणी ओतून हे नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी ठेवून द्यावेत. तासाभरानंतर हे आवळे नॉर्मल टेम्परेचरवर येतात. आता हाताने अशा प्रकारे अलगदपणे या सर्व आवळ्याची साल आणि बिया काढून टाकाव्यात. इथे 1 किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर आपल्याला लागणार आहे. त्यासाठी एका स्टेनलेस स्टीलच्या डब्यामध्ये एक साखरेचा थर, एक आवळ्यांच्या फोडींचा थर असे 3-4 थर देऊन घ्यावेत. 3 दिवसासाठी हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवून द्यावे. तर 3 दिवस आपल्याला दररोज हे मिश्रण व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे. आता तिसऱ्या दिवशी रात्री आपल्याला यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि चिमूटभर सैंधव मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. यामुळे आवळा कँडी वर्षभर पांढरी शुभ्र राहते आणि वर्षानुवर्ष टिकते देखील. आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण एका चाळणीवर काढावे म्हणजे यातील पाक निथळून गळतो. आता या आवळ्याच्या फोडी 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवाव्यात. नंतर यावर थोडीशी पिठी साखर भुरभुरावी. अशा प्रकारे मऊसूत पांढरी शुभ्र आवळा कँडी तयार आहे.